श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 17वा, हनुमंतांचे समुद्रावरून उड्डाण. ओम श्रीराम. सीतामाता कोठे आहेत हे कळल्यावर सर्वांना आनंद होतो, परंतु प्रश्न असा उभा राहतो की समुद्र उल्लंघन कोण करणार. तेव्हा जांबुवंत म्हणतो की मी वयस्कर झालो आहे, नाहीतर सीता मातेचा शोध मी केलाच असता. नंतर तो आपली तरुणपणाची कथा सांगतो व शेवटी म्हणतो की आता हनुमंताशिवाय दुसरा कोणीच समुद्र लंघन करू शकणार नाही. मग हनुमंत समुद्र लंघनास तयार होतात. सर्व वानर सेना आनंदित होऊन हनुमंताचे स्तुतिगान करतात. तेव्हा सर्वांनी केलेल्या स्तुतीमुळे हनुमंत आवेशाने म्हणतात की मी आता सीता मातेला घेऊनच येतो. परंतु ते लगेच भानावर येतात व प्रभू श्रीरामांनी फक्त सीता मातेचा शोध घ्या एवढेच सांगितले आहे हे त्यांच्या लक्षात येते. तेव्हा मग हनुमंत म्हणतात की मी सीता मातेचा शोध घेऊन त्यांना भेटून येतो. मग ते विराट रूप धारण करतात. अशा प्रकारे हनुमंतांनी विशाल रूप धारण केल्यानंतर ते समुद्रावरून झेप घेतात. समुद्रही मग हनुमंतांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून मैनाक पर्वताला सामोरा यायला सांगतो. परंतु हनुमंत विश्रांती न घेता पुढे जाण्याच्या विचारात असतात. परंतु मैनाक पर्वताची इच्छा असते की हनुमंतांचा पदस्पर्श व्हावा. तेव्हा हनुमंत पदस्पर्श करतात. मग मैनाक पर्वत स्वस्थानी निघून जातो. त्यानंतर पुढे हनुमंतांना गिळंकृत करण्याकरिता दनू नामक सुरसा राक्षसीन उपस्थित होते. हनुमंत तिच्या विशाल जबड्यात सूक्ष्म रूपाने शिरतात व तिच्या कानावाटे बाहेर पडतात. पुढे मग सिंहिका राक्षसीन आडवी येते. या सिंहिकेला श्री शंकराचे वरदान असते की तिने कोणत्याही व्यक्तीची छाया म्हणजेच सावली गिळली की ती व्यक्तीही आपोआप गिळली जायची. आता आपण या अध्यायातील जो उर्वरित भाग आहे म्हणजे साधकाचे दृष्टीने पाहू हा जो भाग आहे आपण हा पुढल्या भागामध्ये पाहणार आहोत. आता या कथेविषयी आपण थोडक्यात पाहूया. इथे सगळेजण त्या समुद्र किनाऱ्यावर येऊन पोहोचलेले आहेत. आता प्रश्न उभा, सीतामाता कोठे आहेत हे त्यांना समजले की रावणाने सीतामातांना लंकेत नेऊन अशोकवनात ठेवलं हे त्यांना समजलं आहे. परंतु प्रश्न असा उभा राहिला आहे की आता हे समुद्र उल्लंघन कोण करणार. त्यांच्यात सगळ्यात जास्त अनुभवी म्हणजे जांबवंत असतो, परंतु तो वयस्कर झाल्यामुळे तो म्हणतो मी ही झेप घेऊ शकत नाही. मग तो म्हणतो की हे फक्त कार्य आता हनुमंतच करू शकतात, बाकी दुसरे कोणीही करू शकत नाही. हनुमंतही त्याला तयार होत आहेत. मग सगळ्यांनी स्तुतिगान गेल्यावर हनुमंतांना आवेशाने म्हणतात की मी जातो आणि सीतामातांना घेऊनच येतो. परंतु त्यांच्या लक्षात येतं की श्रीरामांनी आपल्याला असं सांगितलंय की फक्त सीतेमातेचा शोध घे. मग हनुमंत म्हणतात की मी सीतामात्यांना भेटून येतो. नंतर हनुमंत दिव्यासी भव्यास उड्डाण घेतात, कारण समुद्र काय असा थोडा थिडका अंतर नाही आहे.
हनुमंत विराट रूप धारण करतात आणि झेप घेतात. समुद्रावरून जाताना मग त्यांच्या मदतीला समुद्र मैनाक पर्वताला विश्रांतीसाठी पाठवतो, परंतु हनुमंत थांबत नाही. पण मैनाक पर्वताची इच्छा असते की हनुमंतांचा पदस्पर्श व्हावा, तेव्हा मग हनुमंत थोडेसे विश्रांती घेतात. परंतु ह्या अशा विशाल कार्याला आपण जर पाहिलं ना, जगतामध्ये अशी जिथे जिथे कुठे विशाल कार्य झाली असतील ना, तिथे तिथे वामशक्ती, वाईट लोक, दुर्गुणी लोक हे आडवे येतातच आणि त्या कार्यात अडथळा आणतातच. इथे सुद्धा मग ती सुरसा राक्षसी येते. मग ती हनुमंत तिच्या जबड्यात सूक्ष्म रूपाने शिरतात आणि तिच्या कानावाटे बाहेर पडतात, त्यामुळे ती मृत्युमुखी पडते. पुढे मग सिंहिका नावाची एक राक्षसीन येते. तिला तर शंकराचं असं वरदान आहे की सावली जरी गिळली तरी ती व्यक्ती गिळली जायची. एकूण इथे या कार्यात आता हे विशाल कार्य आहे. ही एवढी मोठी वानर सेना होती, परंतु त्यामध्ये फक्त एकटे हनुमंतच एवढी विशाल आणि ऊर्ध्व झेप घेऊ शकतात. याचा आध्यात्मिक दृष्टिकोन फार निराळा आहे, आपण ते पुढच्या भागात पाहणारच आहोत. परंतु या कथेच्या दृष्टीने जरी पाहिलं तर हनुमंतांचं हे विशाल कार्य, हनुमंतांचं कार्य म्हणजेच रामायण आहे. कारण हनुमंत रामायणातनं वगळले की रामायण गतप्राण होईल. कारण खूप पुढेही आपण पाहणार आहोत की ज्या महान संकट येतात तेव्हा तिथे हनुमंत उभे राहतात. आणि होतं असं की अशा ज्या व्यक्ती हनुमंतांच्या सारख्या आपण जगात पण पाहिल्या आहेत, म्हणजे खूप महान, अगदी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप, कितीतरी उदाहरणं आपण पाहू शकू की अशा महापुरुषांच्या महान कार्यात आडकाठी आणणारेही तेवढेच प्रचंड लोक असतात. आणि मात्र जे हे कार्य करायला हातामध्ये घेतात ना, त्यांचा आत्मविश्वास एवढा सुदृढ असतो की ते कार्य कुठल्याही परिस्थितीत करूनच दाखवतात आणि ईश्वरही त्याला सहाय्य करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे छोटेसे जहागीरदार होते, परंतु त्यांनी स्वराज्य स्थापनेचा जो संकल्प केला, त्या संकल्पाला किती म्हणजे कुतुबशाही, निजामशाही, मुघल, कर्नाटक विजापूरचे आदिलशाही, ह्या सगळ्यांना टक्कर देणारं एवढंसं, परंतु संकल्प महान, त्या दृष्टीने कार्य. पण त्या कार्यातही आपल्याच महाराष्ट्रातील कितीतरी लोकांनी आडवं आले छत्रपतींना. म्हणजेच एकूण विशाल कार्य करायला जेव्हा आपण घेऊ ना, तेव्हा वामशक्तीही टपून बसलेले असतात ते कार्य होऊ न देण्यासाठी. याविषयी हनुमंतांच्याच विषयी एक छोटीशी गोष्ट आहे, उत्तर भारतातली, इंग्रजांच्या काळातली गोष्ट आहे. तिकडे अजूनही आहे, रामलीला सादर केली जायची. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पूर्वी, आता जवळजवळ बंद झाले, परंतु गावोगावी जाऊन त्या नाट्यसंस्था असायच्या आणि त्या रामलीला सादर करायच्या. असं उत्तर भारतामध्ये मला वाटतं अजून पण आहेत. तर असंच एकदा उत्तर भारतातल्या एका ठिकाणी अशी रामलीला सुरू होती. 7-8 दिवस ती असायची. तर इंग्रजांचा एक तिथे अधिकारी होता. तर त्या 2-3 दिवस झाल्यानंतर त्याने ते रामलीला बंद करायची, नाही होऊ द्यायचं. कायदा वगैरे त्यांनी दाखवला. बऱ्याच लोकांनी समजावून सांगितल्यानंतर त्याने एक प्रश्न उभा केला की म्हणे, तुमच्या या रामलीलेमध्ये हनुमंत समुद्र उल्लंघन करतात ना, ह्या कथेला धरून आहे म्हणून मी सांगतोय, समुद्र उल्लंघन करतात ना, तर मग माझी अशी इच्छा आहे की खरंच ही तुमची रामकथा सत्य असेल तर तुमच्यातले हे जे हनुमंताचं पात्र करणारा मनुष्य आहे ना, त्याने समुद्र नाही पण ही जी आता आपल्या गावाशेजारी नदी आहे ना, ही नदी उल्लंघन करून दाखवावी. झालं. आता हे कोण करणार, म्हणजे रामलीला होणारच नाही. परंतु का कोणास ठाऊक ते हनुमंताचं पात्र करणारी जी व्यक्ती होती ना, त्याला आतून अशी प्रेरणा आली की नाही, मी हनुमंतांची प्रार्थना करेन आणि हे करेलच.
त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं. फक्त त्यांनी सांगितलं की पुढच्या ही कथा इथेच थांबून पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करूया. चालेल म्हणाले. इंग्रज अधिकाऱ्यांना गंमतच पाहिजे होती. त्यांनी ते 7 दिवस तिथल्या हनुमंत मंदिरात तो 3.5 तास ध्यानाची बैठक करायचा आणि हनुमंतांना प्रार्थना करायचा की हे प्रभू, मी तर हनुमंत नाही, मी एक सामान्य मनुष्य आहे, परंतु ह्या लोकांना रामायण हे खोटं वाटतंय आणि हे करून दाखवलंच पाहिजे. तर माझी अशी इच्छा आहे की मला तेवढ्या वेळापुरती तरी तुम्ही शक्ती द्यावी आणि मी नदीवरून झेप घेऊन पलीकडे जाईल एवढं मला सामर्थ्य तुम्ही द्यावं. 7व्या दिवशी हनुमंतांनी त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला त्या व्यक्तीला. ठीक आहे, ही तुझी इच्छा मी पूर्ण करेल, परंतु इथे प्रश्न असा आहे की माझं सामर्थ्य जर तुझ्यात ओतलं तर तू टिकणार नाहीस, कारण एवढी सोपी गोष्ट नाही. नदीच काय, हे विश्व तुला मी विश्वाच्या पलीकडे नेऊन पोचवू शकतो, परंतु ते सामर्थ्य तुझ्यात पेलवणार नाही. मग काय करायचं? मग ती व्यक्ती त्या दृष्टांतामध्ये संवाद होतो हनुमंतांचा की मग हे रामायण खोटं ठरेल, हे खोटं नाही ठरलं पाहिजे. मग हनुमंत म्हणतात की मी तुला तेवढ्या वेळापुरती शक्ती देईन, पण तू एकदा पलीकडे पोहोचलास की तू गतप्राण होशील. चालेल का? तो म्हणे चालेल. माझी रामायणाची कथा कुणीही खोटी ठरवणार नाही, त्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ह्या. आणि मग ठरलं, रामायण सुरू झालं. जेव्हा समुद्र लंघनाचा हा जो प्रसंगही समोर येतो तेव्हा तो इंग्रज अधिकारी त्याच्या सगळ्या त्या टीमसहित तिथे हजर असतो आणि त्या व्यक्तीने हनुमंतांना प्रार्थना केली, जय बजरंगबली असं मोठ्याने गर्जना केली आणि जे उड्डाण घेतलं ना श्रोते हो, ती व्यक्ती नदीवरून हवेतून पलीकडे जाऊन पोहोचली. खाली शरीर, त्या पाय जमिनीवर टेकले आणि ती व्यक्ती बेशुद्ध पडली आणि गतिप्राण झाली. म्हणायचं एवढंच, हे शक्य होतं का एक सामान्य माणसाला? शक्य नाही. परंतु जर एकदा संकल्प केला रे केला तर ईश्वर त्याला सहाय्य करतो. भले त्या व्यक्तीचे प्राण झाले, पण रामायण हे सत्य आहे हे त्याने त्या अधिकाऱ्याला दाखवून दिलं. त्या अधिकाऱ्याने त्या गावातली 5 गावांची म्हणजे बक्षीस म्हणून त्या रामलीलेच्या जी टीम होती त्यांना ती कायमस्वरूपीसाठी त्याचा कर देऊन टाकला. म्हणजे हनुमंताने किती महान कार्य केलं असेल, इथे त्याची झलक पाहायला मिळाली. म्हणजे रामायण हे सत्य आहे हे सिद्ध झालं. किंवा दुसरा प्रकार असा की एखादा कितीही अवघड संकल्प असो, तो एकदा संकल्प केला रे केला आणि आत्मविश्वासाने त्याच्यासाठी सामोरं जर गेलो तर ईश्वरही आपल्याला सहाय्य करतो. हीच ही कथा इथे सांगवते. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पण.